मॉर्निंग गाईज. आजच्या ब्लॉगमध्ये मी इंट्रो करतोय. सो मी आज आलो आहे मुंबईवरनं सकाळी परत, आणि प्रॉब्लेम असा झाला आहे की मी बॅगच विसरून गेलो आहे. सो आता मी ऑफिसला बिना बॅगचं चाललो आहे. काय माहिती काय प्रॉब्लेम आहे मुंबईचा, माझा आणि बॅगचा. मागच्या वेळेस तुम्ही बघितलं असेल बॅग लॉक झालेली, आणि आता ऑफिसची बॅग जी घेऊन गेलो ती विसरूनच आलो ती. थोडं प्रीमियम झालं. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू चॅनल. आज मंडे, चिल मंडे आहे का? सो इट्स नॉट अ चिल मंडे. आज चिल मंडे नाहीये. नाडी का सुटते रे. बोल. सो आजचा ब्लॉग होतोय चालू 2:30 वाजता. आम्ही निघालो आता सगळे लंचला. लंचचा टायमिंग असतो आमचा 1चा, पण आज जरा मीटिंग वगैरे असल्यामुळं कसलं आहे टीम वर्क. ॲज ऑलवेज ॲबी इज लिडिंग आवर टीम. बेसिकली आज खूप मोठी मीटिंग झाली आमच्या ऑफिसमध्ये. मजा आली. कुशल माने कुठं राहिला? आम्ही आमचे मेन टीम मेंबरला विसरलोय. कुशल माने हा माणूस आहे रे. तुझ्याकडे टीम मेंबरचा नंबर नाही. काय म्हणणं आहे? भाजी पोळी खूप झालं. रोज कंटाळा आलाय. हे बिझी लोक बघा, बिझी लोक. अरे काय पडला फोन. कंटाळा येतो रे. हे कसं वाटतोय फोन? तो बेसिकली माझा फोनचा कव्हरचं हे पडलंय. प्रोटेक्शन निघालं. आयफोन प्रॉब्लेम्स. आला. आणि असे मॅनेजर यांच्याकडे नंबर पण नाहीत. अरे भाषा, तुझी बॅग कुठे राहिली रे? मुंबईला विसरलो का? गेले ना इंट्रो मध्ये, अख्खा शूट केलं. टाक ना. कुशल, तू राहिला कस का मागे आज? अरे तुम्ही गेला पुढे मी. आम्ही कुशल मध्ये मीटिंग असते चालू असते. कुशलने 2दा चक्कर मारले. चला बघा बाईचा राऊंड टप थांबला. तो थांबला ना, आम्ही त्याला विसरून आलो. तू नको सांगू. कुठं आहे आपला अभि खूप सेल्फिश आहे. तेलवाला पनीर खायला गेलाय. कुशल माने नेहमी सारखं आमचं पेमेंट करत असतो. काय घट्ट काय? ये क्या चीज लेने की बात कर रहे हो तुम? घट्ट बिट्ट क्या बोल रहे हो? घुसतो का त्यामध्ये? घुसतो? घुस ना मध्ये, घुस ना. मॅनेजर बेसिकली खूप वेळ झालाय आम्हाला जेवायला. आता ऑलमोस्ट 3 वाजत आले. आज आम्ही जेवलो पण नाही. आम्ही आमचं सगळं घेऊन चाललोय. कुठे आहे रे? पर्क वगैरे घेऊन चाललोय, कारण आफ्टर लंच आम्हाला जाता येणार. टाइम मॅनेजमेंट गाईज. टाइम मॅनेजमेंट करून चाललोय. MBA काय करते तुम्ही? ह्याला टाइम मॅनेजमेंट. सॅटर्डे संडे मला ब्लॉक करायला जमलं नाही, कारण असतात काही कामं. आमलेले लोक भरपूर कामं होते सॅटर्डे संडे, त्यामुळे ब्लॉग नाही करू शकलो. आणि हॅलोविनचा ब्लॉग जर तुम्ही बघितला असेल तर कसा काय वाटला? लाईक करो, शेअर करो, सबस्क्राईब करो. वी हॅव अ न्यू ब्लॉगर इन आवर टाउन. कुशाला तर आपल्याला आम्ही कुशलला सोडून गेलो म्हणून कुशल आम्हाला गद्दार बोलला. पंजाबी तडका. जी मजा घेतो आता आम्ही. कुशल ये तू गद्दार बोललाच कस का आम्हाला? कोण बोललंय सगळा तू कर. सर बोललेले. सागर सर बोलले कुशल तुम्हाला गद्दार बोलला. सगळे सर बोलतच नाही तसं काही. बोलले तू आम्हाला गद्दार म्हटलास. तेव्हा गद्दार कधी असतो? जर आपण जेवण घेऊन आलो असतो, आपण त्याला फोन केला, तू ते म्हणतो तुझं मला गद्दार म्हणत ना, याला डबल गद्दार बोलायला पाहिजे. त्याच्यावर तो नंबर सेव्ह नाही. अरे मग ते व्हॉट्सअप मध्ये माहिती ना तुला ते नंबर सेव्ह. काय आयुष्याला आग लावतो ना. आयुष्यच गद्दार आहे माहिती का? आम्ही सर बोललेले प्रणव सर. मी तुम्हाला गद्दार बोलला यार कुशल. नाही पण जाऊ वाईट वाटलं. कुशल आपला आहे रे. जाऊ दे. गाईज से हॅलो. ते एक दुःख संपलं नाही, दुसरं दुःख उभं राहतं. पिवळी असते ना, खूप उरलं होतं म्हणजे पिवळी कढी सांगितली आणि पांढरी कढी. पांढरी कढी गोड असते, त्याच्यात गोड आहे ती, मजबूत गोड. काय केलं पाहिजे? काही दिवस असतात जिथं डिसिजन मध्ये रिग्रेट करावं लागतं माणसाला. बरं ठीक आहे. तो स्मृती इराणी जो पण एम्प्लॉय नवीन जॉईन होतो इथं ऑफिस मध्ये, सो लंच टाइम मध्ये एक ऍक्टिव्हिटी घेतो आपण. थांब रे बच्चा. तर तुला प्रत्येकाचं एज गेज करायचं. तुला नाव सांग. काय बोललो मी?
नावाने गेस करायचं. हा ना तिकडनं मॅम पासून चालू कर आणि अभिलाष पर्यंत एंड केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आणि त्यासाठीच आपण तेव्हा विषय संपतो असे अभिलाष. सगळ्यांच्या एंडला सांगते वैभवी सर डिस्क्लेमर दिले का सागर सर? वैभवी 3 वर्ष. हाय मी प्रणिता, मी यांची मालक आहे. 7 करोड. आयुष अरे बाप रे, थोडंसं राहिलं. 29 एवढं मात्र झालं, केस पांढरे झाले काय माझे. 28 चा भाऊ. सिनियर आहे तू आता. प्रियांश थोडं अभिलाष 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 तर मुलाचं आला का पेरेंट टीचर मीटिंग आज? अभिलाष टाइम टू एंड दिस ब्लॉग यार. आज सगळे डन आहे. चला सर काय म्हणणं आहे? सांभाळा कंपनी. शुभम येऊन चुप बनून गेला. अरे त्याचं किती? हिचा वेगळा प्रश्न आहे, पण मी आणि अभिलाष सेम वाटलो कधी. आयुष्यात दुःख जर तुम्हाला सांगतो थोडं. आणि आताच थोड्या दिवसाआधी मस्त खर्च करून लॅपटॉप अपग्रेड केलेला आणि त्या लॅपटॉपला पुढून मागून दोन्हीकडनं बॉल लागलाय. काय झालं रे? काय झालं लॅपटॉपला? बॉल लागला. आता काय सांगू, क्रिकेट खेळता खेळता जीवनात ते दुःख संपत नाही. तू घेतला असता का नवीन लॅपटॉप जर ते अपडेट नसतं केलं तर? हा? नवीन लॅपटॉप घेतला असता? आरामशीर. आणि 15,000 खर्च केलाय भाई त्याला, काही ते पाहिजे की नाही. किती हजार? 15. आई शपथ. थोडं बाईक सेव्हिंग फंड मध्ये टाकलं असतं. नो बाईक. तुम्हाला वाटत नाही का याला एक बाईक भेटली पाहिजे? विचार आहे यार आपला. हे आयुष जरा बिझी आहे म्हणून त्याचं नाव ब्लॉगच मी रेकॉर्ड करतो. एकदम क्लोज पाहिजे. काय पाहिजे? पंखा लावू का? नवीन घेऊन टाकतो. आणि तुम्हाला सवय सवय लावून घे तू पण. एक सेकंड रोज जाऊन देऊ का मुंबईला? काय हे काय? सवय लावायला पाहिजे. दुसरा हात येत. तुला पण माहिती आहे का? काय बोलला लागला सवय? प्रत्येक गोष्टीची लावायची आहे. सगळ्यांचा वेगळा चालू असतो. हा माणूस खचत नाही बाबा. खचणारा माणूस नाहीये. काय 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 काही खचायचं नाही. त्या घरच्याने सांगितले खचायचं नाही. मम्मीने सांगितलं खचायचं नाही. असं काय? हा खचायला लागलं कसं करायचं. 3 तास झोपलोय. जाऊ द्या घरी यार. इथं तर आहे तुझं घर जवळ एवढं. 30 किलोमीटर 30. प्रियांश तू ऐकलंस का याने ब्लॅकमेल कशावरून केलंय मला? या माणसाने मला कशावरून ब्लॅकमेल केलंय माहिती का? तर आमच्या दोघांचं ॲडोबीचं अकाउंट एका याच्यावर लॉग इन आहे. तर तो काय म्हणतो मी पासवर्ड चेंज करून टाकल. कसा असतो अरे कुछ तो मिला है जादू. भाई आज अभिलाष 24 वर्षाचा झालाय. हॅपी बर्थडे अभिलाष. तो राईट नाव इट्स 8:30. मी आता निघालोय जिमला. आज जिम मध्ये एकटाच राहणार मी. सत्या तर नाहीच आहे. सत्या आलं तर झालंच मग कार्यक्रम. सत्या आलं तर काय जिम नाही काय नाही. आजचा ते चिल डे होता. आज काही असं जास्त काही काम नव्हतं. वर्कआउटमध्ये आज बघूया चेस्ट वगैरे हिट करूया आपण. मध्यंतरी मी एकच दिवस जिमला गेलो. त्यानंतर जिमला जाता नाही आलं काही कारणामुळे. पण आज चेस्ट वर्कआउट होईल. ऑलमोस्ट 1 महिन्यानंतर मी चेस्ट वर्कआउट हिट करणार आज. लेट्स सी का सीन असतो जिममध्ये बघूया.
जिमवरून आलो, 15 मिनटं झालेत. मस्त कोल्ड शॉवर घेऊन एकदम रेडी. आणि असेच कोल्ड शॉवर घेऊन घेऊन सर्दी खोकला होऊन जातो मला, पण नो ऑप्शन, इट्स अ पार्ट ऑफ डिसिप्लिन. आणि आज एकदम फर्स्ट क्लास वर्कआउट झाला आहे माझा, कारण मी चेस्ट ऑलमोस्ट 1 महिना झाले मी चेस्ट ट्रेन केली नव्हती, कारण मी दिवाळीला घरीच होतो. मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं, 1 महिन्यानंतर मी आज चेस्ट ट्रेन केली. आणि जेवण पण म्हणालं, जेवण नाही म्हणू शकत, अंडे उकडलेत फक्त मी, 4 अंडे उकडलेत. यासोबत मी ब्रेड आणि पीनट बटर पण खातो, पण पीनट बटर कोपऱ्यात पडलंय ब्रेड संपल्यापासून, काय त्याला ऑप्शन नाही. आणि डिनर करून पाठ 12 वाजता डिनर वगैरे होऊन जाईल. डिनर झालं की गुड डायरेक्ट ब्रह्मदेवाजवळ, सकाळपर्यंत काय विषय नाही. सो टाइम टू एंड दिस ब्लॉग गाईज. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.